शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या घरी लाडक्या बाप्पाचं आगमन झालंय। सावंतवाडीतील घरी त्यांनी सहकुटुंब गणरायाची पूजा केली। आज सकाळी दीपक केसरकर यांच्या घरी गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। ही दृश्य आपण पाहतोय। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या घरी देखील आता लाडक्या बाप्पाचं आगमन झालंय। सावंतवाडी मधील त्यांच्या घरी सहकुटुंब त्यांनी लाडक्या गणरायाची पूजा केली आहे। आज सकाळी दीपक केसरकर यांच्या घरी गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे। महागणाधिपतये नमः पाद्यं समर्पयामि। गणेश चतुर्थीचा सण अत्यंत पवित्र आणि उत्साहामध्ये साजरा केला जातो। सणाचं पावित्र्य जपत असतानाच जो उत्साह असतो तो वाखाणण्याजोगा असतो आणि लाखो भाविक या सणामध्ये सहभागी होत असतात। या निमित्ताने कोकण आणि संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व गणेश प्रेमींना मी हार्दिक शुभेच्छा देतो। अनेक मंडळं ही मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करत असतात। संपूर्णच मंत्रिमंडळ हे गणरायाच्या आगमनाला आणि त्याचं स्वागत करायला सज्ज आहे। महाराष्ट्राची जनता सज्ज आहे। त्यांना सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।